नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. चांदोपासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला. या सवालाच्या अनुसार अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी? जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय, तसाच हा सवाल सध्या माझ्याही मनात उपस्थित झालाय. तो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव आहे, तो सुद्धा विचारता झालाय की अखेर मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी? तर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल, तर मला वाटतं याच्यासाठी आपण सर्वांनी आता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. जर आपण सर्वांनी हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळेल, आणि हे उत्तर मिळाल्यानंतर आपण सर्वांनी सोयाबीन विक्रीचं नियोजन करावं ही आपणास विनंती. हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथं मात्र लाईक करून घ्या, आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर पण करा. आतापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं. याच्या येणारा प्रत्येक वेळा आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथेच सतत. जो चांदव्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव आहे, त्यांच्या मनातील हा सध्याचा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा उपस्थित झालाय, हे अखेर मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी येणार आहे की मग मंदी? चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया की आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी येणार आहे की मंदी? जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी दिसते ती सध्याच्या कंडिशनला 4,800 ते 5,200च्या दरम्यान. आणि आपण जर बघितलं तर मागच्या 7-8 दिवसांमध्ये आपल्या सर्वांना सोयाबीनची दर पातळी ही जवळपास 200 रुपयांनी घटताना दिसले. सर्वात प्रथम हे जाणून घेणं गरजेचं आहे की मागच्या 7-8 दिवसात सोयाबीनचा जो दर आहे तो 200 रुपयानं कशामुळे घटलाय. तर आपण सर्वांनी बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे दर घसरले, आणि याचा परिणाम म्हणून देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनचे दर घसरले, आणि सोयाबीनचा दर घसरला की आपोआप सोयाबीनचा दर सुद्धा घसरत असतो, आणि याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे दर हे मागच्या 7-8 दिवसात घसरलेले आहेत. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न काय की इथून पुढे काय होणार? मार्च महिन्यात सोयाबीनचा दर तेजी दाखवणार का मंदी? आता या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं इथं उत्तर जाणून घेऊया. जर आपण सर्वांनी बघितलं तर इथून पुढचा मार्च महिन्याचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये 15 मार्चपर्यंत सोयाबीनच्या दरात आपल्याला विशेष तेजी येताना दिसणार नाही, कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी ती आपल्याला 15 मार्चपर्यंत वाढताना दिसणार नाही. याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं आहे? तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी ही आपल्याला 15 तारखेपर्यंत सुधारताना दिसेल असं काही वाटत नाही, आणि याच्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे दर दबावात राहतील, आणि हे महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामध्ये देशात सुद्धा सोयाबीनचे दर घटण्याची शक्यता जरी नसली तरी देखील वाढण्याची पण शक्यता नाही. म्हणजे सोयाबीनचे दर 15 मार्चपर्यंत आपल्याला स्थिर दिसू शकतात. पण जेव्हा आपण 15 मार्च नंतरचं बघूयात तर तुम्हाला सांगतो यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनचं उत्पादन प्रचंड घटले, आणि याच्यामुळं भविष्यामध्ये सोयाबीन आणि सोयाबीन यांची मागणी वाढताना दिसणार आहे. कारण लक्षात घ्या, सर्वांना माहिती आहे की भविष्यात सोयाबीन मिळेल अथवा नाही, याच्यामुळं सोयाबीन निर्मितीसाठी सोयाबीनची खरेदी भविष्यात प्रचंड प्रमाणात केली जाणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की भारताचं सोयाबीन नॉन जीएम सोयाबीन हे आहे. आता नॉन जीएम सोयाबीनची असणारी मार्केट वेगळी, आणि त्याच्यामुळे 15 मार्चपर्यंत जरी आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे देशात सोयाबीनचे बाजारभाव दबावात असले तरी देखील 15 मार्च नंतर ही परिस्थिती बदलणार आहे, आणि 15 तारखेनंतर सोयाबीनचा दर हा 100% सुधारताना आणि वधारताना दिसणार आहे. तुम्हाला सांगतो 15 मार्च नंतर जी सोयाबीनची दर पातळी आहे ती दर पातळी कमीत कमी 300
आणि जास्तीत जास्त 500 सुधारणारे आणि सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो आपल्या सर्वांना 15 मार्च नंतर 5,200 ते 5,800च्या दरम्यान पोहोचताना दिसणार आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री इथं करायची अथवा नाही, तर तुम्हाला सांगतो ही वाढ तुम्हाला 15 मार्च नंतर मिळाली की सोयाबीनची विक्री ही तुम्ही 100% सुरू करू शकतात. प्रत्येक तेजीत टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री ही करू शकता. तर हे होतं आपल्या प्रश्नाचं उत्तर की 15 मार्चपर्यंत भाव स्थिर राहतील, पण 15 मार्च नंतर सोयाबीनच्या दरात 100% येणार आहे तेजी. ही तेजी आपण या ठिकाणी बघून आपल्या गरजेनुसार सोयाबीनची विक्री जर तेजीत केली तर आपला फायदा हा 100% होणार आहे. फक्त विचार करून सोयाबीन विक्रीचा निर्णय घ्यावा ही आपल्याला कळकळीची विनंती. भविष्यात देशात सोयाबीनचा भाव हा कशा पद्धतीनं राहील याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्या मनाला प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं. तोपर्यंत सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय हा मनापासून व्यक्त करतो. खूप खूप आभार.